सरकारनं दिलेल्या वायद्यानुसार अद्याप निर्णय न झाल्यामुळे जरांगेंनी पुन्हा एकदा 20 तारखेपासून उपोषणाचा इशारा दिलाय। वेळ पडल्यास मुंबईमध्ये आंदोलनाचा इशारा देखील जरांगे यांनी दिलाय। मात्र त्यांच्या या वक्तव्यानंतर शेंडगेंनी दिलेलं उत्तर हे आता चांगलंच वाटत आलंय। पाहूया त्या संदर्भातला एक रिपोर्ट। 13 तारखेची डेडलाईन उलटल्यानंतर मनोज जरांगेंनी 20 तारखेपासून पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा दिलाय। तर दुसरीकडे सरकारनं वायदा दिल्यानंतर एकही दिवस वाया घालवला नसून लवकरच योग्य तो निर्णय घेतला जाईल असं सत्ताधारी नेते म्हणतात। 20 तारखेला आमरण उपोषण करणार आहे, पण मी यावेळेस तो खूप कठोर करणार, कारण शेवटी माझी शक्तीच ती आहे, माझ्या समाजाची शक्तीच ती आहे। हे शांततेचं जे चाललेलं युद्ध आहे हे 10-11 महिन्यापासून हे नाही पेलत कोणाला। 20 तारखेला तारीख डिक्लेअर करणार आहेत आम्ही की महाराष्ट्रातल्या मराठ्यांची बैठक कोणत्या तारखेला घ्यायची आणि मुंबईला कधी जायचं। त्यांनी 1 महिना वेळ दिल्यानंतर एकही दिवस आम्ही वाया घालवलेला नाही। मी आपल्याला अत्यंत प्रामाणिकपणे सांगतो, एकही दिवस, अगदी विधानसभेचं अधिवेशन 3 आठवडे चाललं, त्याच्यामध्ये सुद्धा दर आठवड्यातनं एकदा दोनदा मी स्वतः संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना घेऊन बसत होतो। माननीय मुख्यमंत्री महोदय मला रोज विचारायचे की कुठपर्यंत काम आलंय, तुम्ही काय काय रोज प्रगती करताय, कशा पद्धतीने त्याची स्क्रुटिनी सुरू आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण करतोय। दुसरीकडे सरकारनं जर सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश काढला तर ओबीसी समाज मुंबईत धडकेल असा इशारा लक्ष्मण हाके आणि प्रकाश शेंडगेंनी दिलाय। फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब तुम्हाला सांगतो, मराठे मुंबईत येऊ शकतात बरं का, मला आजच्या झटक्यावर कळलंय। आणि प्रत्येकाच्या घरापुढे एक एक खुटी ठोकू शकतात ते, मुंबईत आहेत तेवढ्या। तुमची बंदूक फंदूक सुद्धा काही करू शकणार नाही मराठ्यांच्या वादळापुढे। हे पहा, मुंबई ही आमची आहे, आगरी कोळ्यांची आहे, भंडाऱ्यांची आहे, धनगरांची आहे, ती कोळ्यांची आहे काय। त्यामुळं मूळ मुंबईकर आम्ही आहोत ना, तुम्ही या ना तिथे। आणि आमच्या मुलाबाळांचं भविष्य हिसकावण्यासाठी तुम्ही मुंबईत येणार असाल तर मुंबईचा आमचा हा मुंबईकर जो ओबीसी आहे, जो कुणबी आहे, जो भंडार आहे, तो शांत बसेल? अरे तिथं कोळी महिलांच्या हातामध्ये कुकऱ्या असतात, आमचं जीवनाचं साधनच ते आहे। जसं वंजारांच्या हातामध्ये जसं हे असतं, हत्यार असतं, रात्री झोपताना सुद्धा कोयता उशाला असतो। कामचा हक्क आम्ही मागू नये मुंबईत येऊन, तुम्ही हत्यारं घेणार म्हणजे काय, हे छगन भुजबळचं काम। आपण सांगितलेला डाऊट कधीच खोटा होत नाही, त्यांना दोष देत नाहीत आम्ही। छगन भुजबळ शिकतो आणि छगन भुजबळला कोणाचं पाठबळ हे महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आता समजलेलं। त्यांनी हत्याराची भाषा काय वापरली, कोयत्याची काय वापरली, आम्हाला काहीच वाटत नाही त्यांचं, कारण आम्ही त्यांना विरोधक मानलंच नाही। ते आता ते छगन भुजबळनी काय डोक्यात घातलंय त्यांच्या माहीत नाही। तर तिकडे MIMचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी मनोज जरांगेंचं कौतुक करत असे नेते मुस्लिम समाजातून का पुढे येत नाहीत असं वक्तव्य केलंय। गोरगरीब मुस्लिम, गोरगरीब दलितांच्या हातात आला पाहिजे। लिंगायत समाज, कायकडी समाज, रजपूत समाज यांच्या हातात आलं पाहिजे। 12 बलुतेदार बंजारा बांधवांचं म्हणणं काय आहे, आमचा वेगळा प्रवर्ग करा, आम्हाला हे आरक्षण नाही खाऊ देत। छगन भुजबळ आरक्षण खाऊ देत नाहीत। बंजारा बांधवांच्या कित्येक तरी लोकांचं म्हणणं आहे आणि मला येऊन स्वतः बोललेले ते, म्हणजे तुमचे लोक मोठे होऊ शकले, मग बंजारा बांधव का नाही मोठा होऊ शकला? त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की हे छगन भुजबळ हे आम्हाला खाऊ देत नाहीत, नुसते आम्ही नावाला ओबीसीत येत, अधिकारी शिक्षणात सगळे त्यांचेच जातीचे पोरं घालते, ते आमच्यावर अन्याय होतो, हे बंजारा बांधवांचं म्हणणं आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।